आपल्या घरासाठी आकर्षक दर्जेदार स्लाइडिंग विंडोज, फ्रेंच फोल्डिंग विंडोज, WC विंडोज बसवायच्यात? तर मग यासाठी नाशिक मध्ये एकमेव आणि अद्वितीय असे एकच नाव, शिवाय एंटरप्राइजेस। नाशिकमधील सातपूर परिसरात आज दुपारी संतप्त आणि धक्कादायक प्रकार घडलाय। कामगारांच्या न्याय मागण्या डावलल्या जात असल्याचा आरोप करत प्रहार कामगार संघटनेचे रेल्वे मालधक्का अध्यक्ष प्रमोद सोनकांबळे यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केलाय। त्यांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला, मात्र सातपूर पोलिसांनी वेळेवर हस्तक्षेप करत अनर्थ टाळलाय। नाशिकच्या सातपूर ITI सिग्नल जवळील कामगार उपायुक्त कार्यालयासमोर आज दुपारी हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। प्रहार कामगार संघटनेचे प्रमोद सोनकांबळे यांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। त्यांची मागणी होती की नाशिक रोड रेल्वे मालधक्क्यावर 2 बॉक्स रॅक आणि 60 नोंदणी फॉर्म प्रहार कामगार संघटनेला मिळावेत। तत्कालीन कामगार मंत्री बच्चू कडू यांच्या आदेशावर 2019 मध्ये मंत्रालयात बैठक झाली होती। या बैठकीला कामगार नेते नरेंद्र पाटील, रामबाबा पठारे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी प्रहार संघटनेला काम मिळवून देण्याचे लेखी आश्वासनही देण्यात आले होते, मात्र 5 वर्ष उलटूनही कामगार उपायुक्तांनी संघटनेला काम दिलं नाही। यामुळे संघटनेच्या अनेक कामगारांवर उपासमारीची वेळ आली। कामगार उपायुक्त विकास माळी, सहउपायुक्त चंद्रकांत भिरार, रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे रामबाबा पठारे, भारत निकम आणि अन्य 10 ते 12 जणांना या संपूर्ण प्रकरणाला जबाबदार असल्याचा थेट आरोप सोनकांबळे यांनी माध्यमांशी बोलताना केलाय। तर दुसरीकडे रामबाबा पठारे यांनी या आरोपांना उत्तर देताना आम्ही कोणालाही अडवलं नाही असं सांगितलंय। प्रहार कामगार संघटनेचा संतप्त आंदोलनाचा मार्ग आत्मदहनाचा टोकाचा निर्णय ही गोष्ट केवळ प्रशासनाचं दुर्लक्ष दाखवत नाही, तर कामगारांवर आलेल्या असहाय्यतेचं चित्रही स्पष्ट करतंय। या प्रकारास विकास माळी, चंद्रकांत भिरार, रामबाबा पठारे, भारत निकम, अनिल आहिरे, राजू मोकळ, दीपक वाघ, प्रभाकर रोकडे, महेंद्र आहिरे, सुभाष आहिरे, सम्राट गायकवाड, लखन गवळी, रवी जगताप हे जबाबदार असल्याचा आरोप सोनकांबळे यांनी केलाय। आता यावर कामगार उपायुक्त कार्यालयाची भूमिका काय असेल आणि प्रहार संघटनेच्या मागण्या मान्य केल्या जातील का, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। प्रहार संघटनेचे प्रमोद सोनकांबळे जे काही मालधक्का अध्यक्ष आहे रेल्वे, आपण त्यांच्याशी चर्चा करत आहोत। त्यांनी एक स्वरूपात आज त्यांनी मोठं आंदोलन या ठिकाणी पुकारलेलं होतं, आत्मदहनाचा प्रयत्न या ठिकाणी केलेला होता। एवढं टोकाचं पाऊल त्यांनी का उचललं आणि बऱ्याच वेळा त्यांनी कामगार उपायुक्त कार्यालय या ठिकाणी निवेदन देखील दिले आणि 4 ते 5 वर्षापासून ते आपला लढा या ठिकाणी लढत आहेत। शेवटी त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, त्यांना पोलीस स्टेशनला या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे। आपण त्याची चर्चा करणार आहोत। काय करणार आज किमान 4 ते 5 वर्षापासून मी प्रहार कामगार संघटनेच्या मार्फत आदरणीय कामगार उपायुक्त विकास माळी साहेब व चंद्रकांत भिरार साहेब या लोकांना वारंवार पत्रव्यवहार केले, त्यांना अनेक अर्ज फाटे केले, त्यांना मीटिंग लावण्यासाठी नियोजन करण्यासाठी सांगितले, परंतु त्यांनी 1-2 वेळेस मीटिंगा लावल्या, परंतु त्या मीटिंगमध्ये आमचं काही व्यवस्थित नियोजन झालं नाही। प्रहार कामगार संघटनेला आदरणीय बच्चू भाऊ कडू हे ज्यावेळेस कामगार मंत्री होते त्यावेळेस आम्हाला 2 बॉक्स काम व 60 नोंदणी फॉर्म असं नियोजन करून दिलेले होते आणि ते नियोजन सर्वच माथाडी कामगार सर्वच संघटना होत्या त्यावेळेस। परिस्थिती अशी होती की ज्यावेळेस रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन रामबाबा पठारे अध्यक्ष आहे त्या युनियनचे, तर रामबाबा पठारे यांनी आदरणीय बच्चू भाऊ कडू यांच्या दालनामध्ये आम्हाला 2 बॉक्सचं काम आणि 60 नोंदणी फॉर्म असं त्यांनी त्यावेळेस बोलले, परंतु आम्ही इथं आल्यानंतर आदरणीय कामगार उपायुक्त साहेब यांना अर्ज फाटे केले, परंतु आम्हाला जसं पाहिजे तशी काही मदत मिळाली नाही। मग त्यानंतर आम्ही
त्यांच्याकडं अर्ज फाटे पण केले, परंतु ते एक गोष्ट बोलतात ना की तुम्ही कितीही काही करा पण आम्ही दुसऱ्यांनाच मदत करू, अशी गोष्ट झालेली. तर आमच्या बाबतीत तीच प्रकार झाला आहे. आम्ही अनेक वेळेस संघर्ष करून बघितला. मी 24/2 ला मी आंदोलन केलं होतं, मी उपोषणाला बसलो होतो 4 दिवस, परंतु तरीसुद्धा आम्हाला मदत झाली नाही, मला काम मिळालं नाही. उलट आम्हाला बाहेरचं काम दिलं गेलं आणि ते बाहेरचं काम आम्हाला पाहिजेच नाही. आम्हाला जे दिलेलं आहे 2 बॉक्सचं काम तेच पाहिजे आहे. मला दुसरं काम पाहिजे नाही, मी घेणार पण नाही. मला 2 बॉक्सचं जे काम दिले, 60 नोंदणी फॉर्म दिलेले आहे तेच पाहिजे आहे मला. आणि आज मी आत्मदहनाचा प्रयत्न नाही, आत्मदहनच करणार होतो मी आज. ठीक आहे, योगायोगाने आज पोलीस प्रशासनाने मला वाचवलं, परंतु उद्या भविष्यामध्ये जर माझं कामाचं नियोजन झालं नाही तर मी लवकरात लवकर पुन्हा एकदा मी आत्मदहन नक्कीच करणार. माझं कामाचं नियोजन करून द्या, नाही तर मी पुन्हा एकदा आत्मदहन करेन. हा तुम्हाला इशारा आहे. आपण बघू शकता पुन्हा एकदा आत्मदहनाचा इशारा त्यांनी दिलेला आहे. आणि कामगार उपायुक्त आणि प्रशासन याची दखल घेणार का हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी ज्ञानेश्वर आंधळे, नाशिक.